BCD ॲडिशन हा पार्ट ॲक्च्युली रेग्युलरच्या बॅचचासुद्धा राहिलेला आहे. ओके. आणि याच्यावर मागच्या सेमिस्टरला म्हणजे विंटर 25ला कधी विंटर 25ला 2+4 म्हणजे 6 मार्काचा क्वेश्चन होता. 2 क्वेश्चन होते. विंटर 25ला 2 क्वेश्चन होते. एक 2 मार्काचा आणि एक 4 मार्काचा असे 2 क्वेश्चन होते. दोन्ही क्वेश्चन आपण ते घेणार आहेत आणि याची प्रॅक्टिससुद्धा करणार आहे. तर BCD ॲडिशनचे 3 केसेस आहेत. पहिली केस काय आहे? इफ सम इज लेस दॅन 9 अँड कॅरी 0. जर सम ही 9पेक्षा कमी असेल आणि जर कॅरी 0 असेल तर त्यावेळेस काय कंडिशन आहे? म्हणजे बेरीज ही 9पेक्षा लहान आहे. ओके. आता 2 आणि 6 याची बेरीज किती येणार आहे? 8 येणार आहे. तर 2 डेसिमल प्लस 6 डेसिमल याची BCD ॲडिशन करायची तर किती येणार आहे? ती 8 येणार आहे. आणि ही 8 असलेली बेरीज ही 9पेक्षा कशी रे? कमी आहे. मग 9पेक्षा जर कमी असेल तर हे आन्सर करेक्ट असतं. जे आन्सर येईल ते करेक्ट असतं आणि याची डायरेक्ट ॲडिशन करायची. तर बघा कसं ते बघू आपण. तर ॲड 2 डेसिमल प्लस 6 डेसिमल इन BCD. म्हणजे ॲडिशन कशामध्ये करायची? BCD. आता BCD म्हणजे काय ते समजून घ्या. BCD म्हणजे जिथं कोणत्याही नंबरला 4च्या सेटमध्ये लिहून आपण जे ठेवतो त्याला BCD असं म्हणतात. ओके. बायनरीमध्ये हा 4-4चा जो सेट असेल त्याला BCD सेट असं म्हणतो आपण. ओके. BCD. मग आता 2चं BCD काय लिहिणार? 0 0 1 0 आणि 6चं डेसिमल काय लिहिणार? 0 1 1 0. इथपर्यंत लिहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायची. 0 + 0 0, 1 + 1 0, कॅरी 1, 0 + 1 1 आणि 1 + 1 0, कॅरी 1, 0 + 0 0 आणि 0 आणि 1 1, कॅरी 0. तर 0 कॅरी आल्याच्या नंतर हा जो नंबर असेल हा कसा असेल रे? करेक्ट असेल. आता 0च्या पहा आन्सर लेस दॅन 9 आणि कॅरी 1 येऊ शकतो का? कधीच नाही येऊ शकत. आन्सर लेस दॅन, लक्ष दे रे, आन्सर लेस दॅन 9 आणि कॅरी 1 येऊ शकतो का? नाही, कधीच येऊ शकत नाही. मग सम इज इक्वल्स टू लेस दॅन 9. ओके. फक्त इथं कॅरी 0 असेल तर आन्सर करेक्ट आहे. कॅरी 0 आणि हे काय आहे? लेस दॅन 9. मग हे आन्सर काय आहे? करेक्ट आहे. ही झाली पहिली केस. पुन्हा एकदा लक्ष द्या. बघा BCD ॲडिशनमध्ये 9पेक्षा ॲडिशन 2 संख्यांची ॲडिशन 9पेक्षा कमी येत असेल आणि कॅरी 0 येत असेल तर आन्सर करेक्ट असेल. आणि समजा BCD ॲडिशनमध्ये आन्सर 9पेक्षा लहान आहे पण कॅरी 1 शक्य आहे का? नाही, कॅरी 1 येऊ शकत नाही. 9पेक्षा लहान हे असताना कॅरी 1 येऊ शकतो का? नाही. ओके. चला आता ही केस तुम्हाला समजली असेल. दुसरी केस बघू. केस 2 काय म्हणतंय? सम इक्वल्स टू ऑर ग्रेटर दॅन 9. सम इक्वल्स टू ऑर ग्रेटर दॅन 9 विथ कॅरी 1. आता सम ही 9 किंवा 9पेक्षा जास्त आहे आणि कॅरी किती आहे? 1 आहे. मग आता 9 किंवा 9पेक्षा जास्त आणि कॅरी 1 असेल तर काय होईल हे आपल्याला बघायचं आहे. तर 9 डेसिमल प्लस 8 डेसिमल इन BCD. तर 9 डेसिमलला काय करा? BCDमध्ये घ्या. किती येईल रे? किती येईल? 1 0 0 1. हे काय रे? BCDमध्ये. कशामध्ये? BCDमध्ये. Where is black pen? चल. ते काय आहे? 1 0 0 1. हे 9 आहे. 8 काय आहे? 1 0 0 0. आता याची ॲडिशन करा. 1 + 0 1, 0 + 0 0, 0 + 0 0, 1 + 1 0, कॅरी 1. तर आता कॅरी 1 आलाय. कॅरी 1 आला तर हे व्हॅलिड आहे का?
नाही. आन्सर इज नॉट व्हॅलिड. आन्सर इज नॉट व्हॅलिड. मग काय करायचं आहे, ॲड सिक्स टू आन्सर. आन्सरला करायचं काय करायचं, 6ने ॲड करायचं. तर हे इथं 6ने तुम्ही ॲड केलं, हे बाकी जसं तसं. ओके, तर मग हे काय 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 1 1, 0 + 0 0, 1 + 0 1. आणि हे तुमचं आन्सर येईल. हे परत बघायचं 9पेक्षा लहान आहे का, आहे का. यस, इट इज अ 7. मग 9 डेसिमल प्लस 8 डेसिमल इज इक्वल्स टू 17. 9 + 8 किती रे, 17 डेसिमल. हे समजलं, कोणाकोणा समजलं आहे. जर हे 9 किंवा 9पेक्षा जास्त असेल आणि कॅरी 1 असेल त्यावेळेस. आता 9 किंवा 9पेक्षा जास्त आहे आणि कॅरी 0 आहे, मग काय करायचं आहे, तरी पण तुम्हाला काय करावं लागेल, 6ने ॲड करावं लागेल. मग आता 7 + 6 घेऊ. 7चं काय लिहितात हे आणि 6चं हे लिहितात. मग आता याची ॲडिशन 0 + 1 1, 1 + 1 0, कॅरी 1, 1 + 1 0, कॅरी 1. आता 0 + 1 1, 0 + 0 0 आणि 0 + 1 1. तर हे काय रे, 9पेक्षा जास्त आहे का. यस, इट इज ग्रेटर दॅन 9. हे काय आहे, 9पेक्षा जास्त आहे. मग काय करायचं, याला 6ने ॲड करायचं. मग ॲड 6 ॲड करायचं आहे. मग काय होईल, हे 1 + 0 1, 0 + 1 1, 1 1 0, कॅरी 1. मग आता 1 1 0 1, 1 0 1 आणि 1 1 0, कॅरी 1. तर आता कॅरी 1 आलं आहे, कॅरी 1 आलं आहे. पण हे आन्सर 9पेक्षा लहान आहे का, हो, इट इज लेस दॅन 9 ना. तर मग हे कॅरी 1 जसं तसं घ्या आणि हे 3 जसं तसं घ्या. 7 डेसिमल प्लस 6 डेसिमल इज इक्वल्स टू 13. हे आन्सर आलं. इथपर्यंत कोण कोण आलं रे, सो राईट डाऊन. बघा 3 केस आहेत BCD ॲडिशनच्या. सम इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 9, म्हणजे सम इज इक्वल टू ऑर लेस दॅन 9. 9पेक्षा जर सम लहान असेल किंवा 9पर्यंत असेल आणि कॅरी जर 0 असेल तर त्यावेळेचे जे आन्सर असेल ते काय मानलं जातं, करेक्ट मानलं जातं. उदाहरणार्थ 5 डेसिमल प्लस 3 डेसिमल आपल्याला करायचं आहे. मग 5 डेसिमलला आपण काय लिहितो, 1 0 1 आणि 3 डेसिमलला काय लिहितो, 0 0 1 1. ओके, मग याची बेरीज करायची. तर काय करणार आपण, 1 + 1 0, कॅरी 1, 0 + 1 1, 1 1 0, कॅरी 1, 1 + 0 1 आणि 1 1 0, कॅरी 1. इकडं पुढं कॅरी आला का, नाही. हे काय आहे, 8 आन्सर आहे. हे काय आहे, 8 आन्सर आहे आणि हे व्हॅलिड आहे डायरेक्ट. हे काय डायरेक्ट व्हॅलिड आहे. तर असं जर असेल तर हे लेस दॅन 9 आहे किंवा 9पर्यंत आणि कॅरी काय आहे, 0 आहे. तर यावेळेची सिच्युएशन येते लक्षात. तर हे आन्सर व्हॅलिड कन्सिडर करायचं आहे. आता समजा असं आन्सर दिलं, हे पहा मागच्या वेळेस विचारलेला प्रश्न किती मार्काला, 4 मार्काला विचारला. आता BCD ॲडिशन बघा, 17ला कसं लिहिणार, 1 7ला 0 0 0 1 आणि 0 1 1 1. ओके, आणि 5ला काय लिहिणार, 0 1 0 1 आणि 6ला काय लिहिणार, 0 1 1 0. तर हे 50, हे पहा अशा पद्धतीने लिहून घेतले. आता याची बेरीज करायची. 1 + 0 1, 1 + 1 0, कॅरी 1, 1 + 1 0, कॅरी 1 आणि 0 + 1 1. आता हे 0 + 0 0 आणि 0 + 1 1. आता 1 + 1 0, कॅरी 1, 0 + 0 0 आणि 0 + 1 1. त्याच्यानंतर 0 + 1 1 0. आता पहा हे काय आहे, मोर दॅन 9 आहे. व्हॅलिड आहे का, नॉट व्हॅलिड. हे व्हॅलिड नाही. हे व्हॅलिड आहे का, हो. याला जसं तसं राहू द्या. मग इथं काय करायचं आहे, 6ने ॲड करायचं. म्हणजे 0 1 1 0 हे जसं तसं. आणि याला काय करायचं,
6ने ॲड करायचं, म्हणजे इथं 0 0 0 0 आणि इथं काय लिहायचं आहे 0 1 1 0नी ॲड करायचं आहे. ओके, 6ने ॲड केलं आपण, काय केलं आहे 6ने ॲड केलं आहे. तर 1 + 0 1 0 + 1 1 1 1 0 कॅरी 1 1 1 0 कॅरी 1, त्याच्यानंतर हे 1, त्याच्यानंतर हे 1 हे 1 हे 0. तर हे कसं आलं ओके. हे किती आहे रे 3 आणि हे किती आलं 7. सो आन्सर इज 17 डेसिमल प्लस 5 6 डेसिमल इज इक्वल्स टू 73 डेसिमल. हे परीक्षेमध्ये किती मार्काला विचारलं होतं 4 मार्काला विचारलं. एवढं किती मार्काला 4 मार्काला. आत्ता विंटर 25ला विचारलेला प्रश्न आहे. विंटर 25ला कसं करायचं पुन्हा एकदा बघा. 17 लिहायचं जसं तसं BCDच्या फॉर्ममध्ये, म्हणजे 4 4चे सेट करायचे. ओके, 56 लिहायचा, त्याच्यानंतर बेरीज करायची. जर समजा ही संख्या 7पेक्षा कमी आली तर व्हॅलिड आहे का नॉट व्हॅलिड. हे व्हॅलिड आहे का ओके. ओके म्हणजे याला 0 0ने ॲड करा. तर मग आता हे पहा 1 + 0 याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे 3 येतं आणि हे 7 येतं. 73 इज द आन्सर. असं 17 + 56 तसे बी 73च होतात. बरोबर आहे. तर हे विंटर 25ला 4 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. आर यू गेटिंग दिस? सो राईट डाऊन. याचा एक फोटो टाका. आणि त्याच पद्धतीने हे पण तुम्हाला त्या 3 केस समजल्या असतील. ओके, बघा 876 आणि 348 हे काय रे डेसिमल नंबर आहेत. काय डेसिमल नंबर आहेत आणि त्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे. मग 8ला काय लिहितो हे असं, 7ला काय लिहितो हे असं, 6ला काय लिहितो हे असं. कशामध्ये BCD मध्ये. तसं 3ला हे असं, 4ला हे असं आणि 8ला हे असं. आता हे दोन्हीची ॲडिशन करायची. 0 + 0 0 1 0 1 हे 1 हे 1 हे 1 हे 1 हे 1 1 0 कॅरी 1. मग आता 0 0 0 आणि 0 1 1 हे 1 हे 1 हे 0 आणि हे 1. तर हे सगळे 7पेक्षा कसे आहेत 9पेक्षा कसे आहेत मोठाले आहेत. तर व्हॅलिड आहेत का नाही. आन्सर इज नॉट व्हॅलिड. मग आता काय करायचं आहे ॲड 6. काय करायचं आहे ॲड 6. 6 ॲड करायचे. मग 0 + 0 6 हे 6 आहेत हे 6 आहेत. हे 6 प्रत्येक ठिकाणी आपण काय केले ॲड करायचे. मग आता बघा 0 + 0 0 1 1 0 कॅरी 1 1 1 0 कॅरी 1 आणि 0 1 1. त्याच्यानंतर 1 0 1 1 1 0 कॅरी 1 1 0 1 1 1 0 कॅरी 1 1 1 0 कॅरी 1 आणि 0 + 1 1 1 0 1 1 1 1 0 कॅरी 1 1 0 1 1 0 1 आणि 1 1 0 कॅरी 1 1 0 1 1 1 0 कॅरी 1 1 1 0 कॅरी 1 आणि 0 1 1. त्याच्यानंतर 0 1 1 आणि 1 1 0 कॅरी 1 0 1 1 आणि 1 1 0 कॅरी 1. तर आता बघा हे काय रे लेस दॅन 9 लेस दॅन 9 ओके डायरेक्ट लिहून काढा. तर हे आलं तुमचं आन्सर. ओके, तर याच पॅटर्नचं एक दुसरं आन्सर काय न्यूमरिकल बघा लगेच बघा. बघा 532 डेसिमल. ओके, 532 डेसिमल प्लस 412 डेसिमल इज इक्वल्स टू व्हॉट बाय BCD. बाय BCD वरून करायचे. मग 532 मग 500ला कसं लिहितात 0 1 0 1 त्याच्यानंतर 0 1 1 त्याच्यानंतर 0 0 1 0 हे झालं 500चं. त्याच्यानंतर 412 कसं लिहिणार 412चं 0 1 0 0 त्याच्यानंतर 0 0 0 1 त्याच्यानंतर हे 0 0 1 0. तर हे पहा याची बेरीज केली 0 0 0 1 1 0 कॅरी 1 हे 1 हे 0 1 1 0 कॅरी 1. तर हे काय येणार आहे 1 0 1
आणि 1 1 0 कॅरी 1, हे कॅरी जसं तसं हे हे 0 1 0 1 1 0 कॅरी 1 1. तर आता मला सांगा हे काय रे, लेस देन 9, हे काय लेस देन 9, हे काय 9 आहे, डायरेक्ट 9च आहे. मग आता 9 आहे तर मग व्हॅलिड आहे का, नाही. मग इथं काय करायचं आहे, 6 ॲड करायचे, म्हणजे 1 0 0 1 ॲड करा, सॉरी 0 1 1, हां हे व्हॅलिड आहे कारण आन्सर हे काय कॅरी किती आहे 0 आहे, व्हॅलिड आहे. यस, आन्सर इज व्हॅलिड. मग हे किती आलं आहे 9, हे किती आलं आहे 4, हे किती आलं आहे 4. सो 532 डेसिमल प्लस 412 डेसिमल इज इक्वल्स टू 944 डेसिमल येतं ना हे. तर अशा पद्धतीने ओके. इथं जर समजा कॅरी 1 आला असता तर मग व्हॅलिड होतं का ते, नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे न्यूमरिकल बघा, ह्या टाईपचा न्यूमरिकल 2 मार्काला विचारला आहे. हाच होता, कधी विचारला होता, विंटर 25ला 2 मार्काला, क्वेश्चन नंबर 6व्या मधला ए मधला पहिला बीट होता, क्वेश्चन 6A मधला पहिला बीट. मी तुम्हाला ते इम्पॉर्टंट क्वेश्चन टाकले, त्याच्यात बघून घ्या. ओके, सो राइट डाउन. तो ये छोटे सवाल है, इसका क्या करना है, वंस कंप्लीमेंट. वंस कंप्लीमेंट कैसे करते, इसको इन्वर्ट करके वंस कंप्लीमेंट करते. ओके, तो एक नंबर दिया है 1 0 1 0, इसका वंस कंप्लीमेंट क्या रहेगा, ये 0 का 1, ये 0, ये 1 और ये 0, तो ये क्या आएगा, इसका वंस कंप्लीमेंट आएगा. ओके, सिमिलरली इसका वंस कंप्लीमेंट करना है तो क्या करेंगे, 0 0 1 0 1 0 1 0, तो इसका क्या आया, वंस कंप्लीमेंट आया. समझ में आया. वैसा अगर एक नंबर और दिया, सपोज 1 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1, ऐसा नंबर है, तो क्या करोगे इसका वंस कंप्लीमेंट, 0 0 0 0 1 0 0 1 0 0 1 0, तो ये आया उसका वंस कंप्लीमेंट. कर सकते ना, तो ये वंस कंप्लीमेंट. टूस कंप्लीमेंट कैसे करना है वो देखो. तो ये नंबर है, सपोज ये नंबर है, कौन सा नंबर है, 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1, इतना बड़ा नंबर है. तो इसका क्या करना है, टूस कंप्लीमेंट करना है. तो सबसे पहले क्या करना पड़ेगा, वंस कंप्लीमेंट करना पड़ेगा. क्या आएगा, 0 0 1 0 0 1 0 0 1 0 0 1 0 0 1 0, तो ये क्या आएगा, वंस कंप्लीमेंट आएगा. क्या आ गया, वंस कंप्लीमेंट. इसको टूस कंप्लीमेंट करना है तो क्या करना का, 1 से ऐड करना, तो ये क्या आएगा, 1 1 0 0 1 0 0 1 0 0 1 0 0 1 0 0. तो सिर्फ क्या करे, 1 से ऐड करे, तो ये बन गया टूस कंप्लीमेंट. तो कोई भी नंबर का वंस कंप्लीमेंट और टूस कंप्लीमेंट कर सकते, कोई दिक्कत नहीं. अभी इसको क्या करना है, सब्सट्रैक्शन बाय यूजिंग वंस एंड टूस कंप्लीमेंट, ये अपने को देखना है. ये समझ में आया ना. तो अभी आपको मालूम है, इन्वर्ट किया सभी नंबर का तो वंस कंप्लीमेंट बनता, उसमें एक ऐड किया तो टूस कंप्लीमेंट बनता. तो अभी क्या करना है, परफॉर्म 9 डेसिमल माइनस 4 डेसिमल बाय यूजिंग वंस कंप्लीमेंट. तो 9 डेसिमल को क्या लिखते, 1001. अभी क्या करो, सेकंड नंबर जो है ना, तो इसको क्या करो, 0 1 0 0 है, उसका वंस कंप्लीमेंट करो. क्या करना, वंस कंप्लीमेंट. तो क्या आएगा वंस कंप्लीमेंट, 1 0 1 1, तो ये इसके साथ ऐड करो. ओके, सो वंस कंप्लीमेंट, ये नंबर लेना है और वंस कंप्लीमेंट ऐड करना है. ओके, तो 1 1 0, कैरी 1 1 0 एंड 1 1 0 कैरी 1, ये 0 0 प्लस 1 1 1 1 0 कैरी 1. तो अभी ये आंसर वैलिड है क्या, नहीं. तो क्या करना पड़ेगा,
तो इधर कैरी का ऐड करना है 1, ओके, कैरी का 1 ऐड करना है। तो कैरी का 1 ऐड किया तो ये आएगा वैलिड आंसर। तो 9 डेसिमल माइनस 4 डेसिमल इज इक्वल टू 5 डेसिमल। समझ में है? तो इधर 6 ऐड नहीं करने का, ये एडिशन नहीं है, ये सब्सट्रैक्शन है बाय यूजिंग वंस कम्प्लीमेंट। वंस कम्प्लीमेंट्स के हिसाब से सब्सट्रैक्शन है। इसको क्या करना, पहला नंबर बगा, पहला नंबर जैसे कि वैसे लेना है, कॉपी पेस्ट। दूसरे नंबर का वंस कम्प्लीमेंट करना और पहले नंबर के साथ ऐड करना। अगर इधर कैरी 1 आ रहा है तो ऐड करो, और कैरी नहीं आ रहा है तो क्या करना है, तो क्या करना है, इन्वर्ट करना है। ओके, तो दूसरे सवाल में देखेंगे अपन। ओके, चलो दूसरा एक सवाल देता मैं। 8 डेसिमल माइनस 3 डेसिमल करो बाय यूजिंग वंस कम्प्लीमेंट। अब भी क्या, भी सॉल्व करना है आपको। कैसे करना, पहला क्वेश्चन जो है ना, पहला जो नंबर है जैसे कि वैसे रखना है। दूसरे नंबर 3 जो है उसका क्या करना है, वंस कम्प्लीमेंट करना है। तो ये 3 का क्या आएगा, क्या आता है 3 का, 0 0 1 1। तो इसका क्या आएगा, वंस कम्प्लीमेंट 1 1 0 0। तो ये ऐड करने के इसका पास 1 1 0 0। तो ये क्या आएगा, 0 ये 0 ये 1 और ये 0 कैरी 1। तो ये कैरी क्या करना है, ऐड करना है। तो कैरी अगर ऐड करा तो ये क्या आएगा, 1 0 1 0। तो कितना आएगा ये 5। मतलब 8 डेसिमल माइनस 3 डेसिमल इज इक्वल टू 5 डेसिमल। ओके, राइट डाउन। ये सवाल विंटर 25 में पूछा था। इससे ये माइनस करना है बाय यूजिंग वंस कम्प्लीमेंट, बाय यूजिंग वंस कम्प्लीमेंट। तो पहला नंबर जैसे कि वैसे लेना है। दूसरा नंबर 4 बिट का है। कितने बिट का है, 4 बिट का है। तो अभी क्या करना है, उसको 5 बिट में कन्वर्ट करना है। उसको क्या करना है, सबसे पहले 5 बिट में कन्वर्ट करना है, और उसके बाद उसका वंस कम्प्लीमेंट लेना है, और ये वंस कम्प्लीमेंट ऐड करना है। तो 1, ये 5 डिजिट आया, फिर उसका वंस कम्प्लीमेंट ये आया, उसके साथ ये ऐड करना। तो ये क्या आएगा, 1, ये आएगा 1, ये 1 1 0 कैरी 1 0 0 0 0 प्लस 1 1 1 1 0 कैरी 1। अब क्या करना है, कैरी ऐड करना है। तो 0 1 0 1 1 और ये 1 से ऐड करना है, 1 1 0 कैरी 1 1 1 0 कैरी 1 1 1 नहीं 1 1 0 कैरी 1 1 1 0 कैरी 1 1 0 1, ये 1 जैसे कि वैसा, और ये 0 कैरी है क्या, नहीं। तो ये है आंसर तुम्हारा। सो 1 0 1 1 0 बाइनरी माइनस 1 0 1 0 बाइनरी इज इक्वल टू 0 1 1 0 0 बाइनरी, ऐसा लिखना है। ओके, सो दिस इज योर आंसर। 2 मार्क के लिए विंटर 25 में अब भी पूछा था, लेटेस्ट। सो राइट डाउन। देखो 4 डेसिमल माइनस 9 डेसिमल इज इक्वल टू हाउ मच, बाय यूजिंग वंस कम्प्लीमेंट। तो 4 को जैसे कि वैसे लिखो, 9 का क्या करना है, वंस कम्प्लीमेंट करना है, और वो 4 के साथ ऐड करना है। तो 0 0 0 0 1 1 1 1 0 कैरी 1 0 0 1 कैरी कितना आया, 0। अगर कैरी 0 आया तो क्या समझना है, कैरी 0 आया मतलब आंसर इज नॉट वैलिड। तो इसको इन्वर्ट करो, इसका क्या करना है, इन्वर्ट करना है। तो इन्वर्ट किया तो ये क्या आएगा, 0 1 0 1। तो ये आएगा तुम्हारा वैलिड आंसर। मतलब 4 डेसिमल माइनस 9 डेसिमल इज इक्वल टू -5 डेसिमल। समझ में आया? सो इस टाइप के भी सवाल आ सकते हैं। सो बी प्रिपेअर फॉर दिस। वन्स कम्प्लिमेंटच्या सबस्ट्रॅक्शनमध्ये कोणाला काय अडचण आहे का?
नाही. आता टूज कॉम्प्लिमेंटच्या सबस्ट्रॅक्शनकडे आपण बघू. राईट डाऊन. सो देखो, परफॉर्म 9 डेसिमल माइनस 5 डेसिमल बाय यूजिंग टूज कॉम्प्लीमेंट. तो सबसे पहले क्या करना है, पहला नंबर जैसे कि वैसे लिखना है, दूसरे नंबर का टूज कॉम्प्लीमेंट उसमें ऐड करना है. क्या करना है, दूसरे नंबर का टूज कॉम्प्लीमेंट इसमें ऐड करना है. तो 1 1 0 आया, 0 + 1 1 1 1 0 कैरी 1, तो ये 1 आया और ये यहाँ पे 1 आ गया, मतलब ये डिस्कार्ड. ये तुम्हारा वैलिड आंसर है. ये तुम्हारा क्या है, वैलिड आंसर. अगर एक कैरी आया तो वैलिड आंसर है. ओके. अभी अपने को दूसरा दिया है, तो दूसरे में क्या है, पहला नंबर जैसे कि वैसे लिखना है, जैसे कि वैसे. दूसरे का क्या करना है, टूज कॉम्प्लीमेंट करना है. तो टूज कॉम्प्लीमेंट के लिए पहले वंस कॉम्प्लीमेंट करा, ये क्या आएगा, वंस कॉम्प्लीमेंट प्लस 1 से ऐड करा था, टूज कॉम्प्लीमेंट आ गया. तो टूज कॉम्प्लीमेंट इसके साथ ऐड करना है. तो क्या आएगा, 0 + 0 0 1 1 0 कैरी 1 1 1 0 0 + 1 1 1 1. तो ये आया. ये वैलिड आंसर है क्या, नहीं. क्यों, कैरी 0 है. तो कैरी 0 है तो नॉट वैलिड. कैरी 0 है तो नॉट वैलिड. अगर कैरी 0 आया तो नॉट वैलिड है. कैरी अगर 1 आया तो वैलिड है. तो अभी क्या करना, 1 से सब्सट्रैक्ट करना पड़ेगा. सब्सट्रैक्ट बाय 1, 1 से सब्सट्रैक्ट करा तो 0 - 1 1 बोरो 1, 0 - 1 1 बोरो 1 1 - 1 0 1 - 0 1 1 - 0 1. तो ये जो आंसर आया वो ये वैलिड है क्या, नहीं. इसको क्या करो, इन्वर्ट करो. इन्वर्ट करने के बाद ये आंसर आएगा. ये आंसर तुम्हारा करेक्ट आंसर है. सो दिस इज द स्टेप्स. क्या क्या करना पहले पड़ेगा, अगर 0 है तो पहले 1 से सब्सट्रैक्ट करो और उसका इन्वर्ट करो, आंसर आएगा. अगर 1 है तो ओके, 1 है तो ओके. सो राइट डाउन. एक विंटर 25 में आया हुआ सवाल है. कोर्स में विंटर 25 में. सो 25 डेसिमल माइनस 32 डेसिमल बाय यूजिंग टूज कॉम्प्लीमेंट. 85 डेसिमल माइनस 32 डेसिमल बाय यूजिंग टूज कॉम्प्लीमेंट. तो अभी क्या करना है, 85 को जैसे वैसे लिखना है और इसका क्या करने का है, बाइनरी में कन्वर्जन करने का. तो ये आएगा उसका बाइनरी. समझ में आया. वैसे 32 का बाइनरी में कन्वर्जन करना है तो ये आएगा उसका बाइनरी. अब ये कितना डिजिट का है, 6 डिजिट का है. ये कितने डिजिट के, 7 डिजिट के. तो इसको क्या करो, 7 डिजिट में कन्वर्ट करो, इसका वंस कॉम्प्लीमेंट करो. उसके बाद इसका टूस कॉम्प्लीमेंट करो. उसका टूस कॉम्प्लीमेंट करे तो ये आएगा. ये क्या है, टूस कॉम्प्लीमेंट. तो क्या करो, पहला नंबर जैसे कि वैसा 85 जैसे कि वैसा, और ये टूस कॉम्प्लीमेंट इसमें ऐड करो तो ये आएगा तुम्हारा आंसर. ये 1 है मतलब ये वैलिड है. आंसर कैसा है, वैलिड है. 1 है मतलब वैलिड है. तो अभी ये तो मालूम नहीं अपने को तो बाइनरी में लिखना है. तो अपन क्या करेंगे, इसको आप कन्वर्जन, फिर भी ये बाइनरी में है तो इसका डेसिमल में कन्वर्ट करेंगे तो ये आएगा डेसिमल में. तो ये आएगा आंसर तुम्हारा. देखो बच्चों, बहुत सारे बच्चे यहाँ पे गलती करते हैं. तुम्हारे पास कैलसी है तो अपन सीधा क्या करते, 85 डेसिमल का ये लिखते, 32 डेसिमल का ये लिखते, दोनों का एडिशन करते और इसका भी डायरेक्ट ये लिखते. तो ऐसे मार्क्स नहीं मिलेंगे आपको. 4 मार्क के लिए सवाल है. सवाल कितने मार्क के लिए, 4 मार्क के लिए. तो आपको ऐसा जाने पड़ेगा. यहाँ पे तो आपको 2 मार्क्स मिलते हैं और यहाँ पे आपको 2 मार्क्स मिलते हैं. ओके. सो राइट डाउन.